Hello student, good morning. कशा आहात? बरे आहात ना? Today we are going to learn mathematics second trigonometric function. Do you know the sin square theta plus cos square theta is equal to 1? If the value of theta will be given 30 degree, then we have to solve the equations sin square theta plus cos square theta is equal to 1 and to prove that LHS is equal to RHS म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. बरोबर. आता अशा प्रकारे क्वेश्चन नंबर दिलाय बघा हा. 1/sin थिटा तुम्हाला माहिती आहे. 1/sin थिटाचा व्हॅल्यू काय? कोसेक थिटा आहे की नाही. 1/cos थिटा काय होईल? सेक थिटा. परंतु 1/sin थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इफ थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. इफ theta is equal to 60 degree, prove that 1/sin 60 is equal to cosec 60. मग काय होईल? You know the value of sin 60 and cosec 60. sin 60 ची √3/2. sin 60 ची किती आहे? √3/2 आणि cosec 60 ची 2/√3. बरोबर की नाही. मग LHS इज इक्वल टू RHS होत आहे आपल्या बरोबर. 1/3 चं काय होईल? 2/√3. याचं 2/√3. रिसिप्रोकल काय होईल? 2/√3. बरोबर की नाही. मग आता 2/√3 इज इक्वल टू 2/√3. LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह झालं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. वी हॅव प्रूव्ड दिस. 2 मार्काला मित्र क्वेश्चन पेपर मधलं. आता दुसरं आहे 1/tan थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. 1/tan थिटा इज इक्वल टू कॉट थिटा इफ थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. आणि 45 डिग्रीचा आपल्याला माहिती आहे टॅन थिटा 1 असतो. 1/tan थिटा असो 1च नाही का. 45 म्हणजे कॉट 45 सुद्धा 1 असतो. 1 इज इक्वल टू 1. राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. म्हणजेच 45 चा 1/tan 45 चा 1. द व्हॅल्यू ऑफ tan 45 किती असते? 1. आणि ॲज फार ॲज cot 45 ऑल्सो 1. 1/1 इज 1 इज इक्वल टू 1. 1 इज इक्वल टू 1. राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. ओके. खूप सोपं आहे. 2 मार्काला. फक्त व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे मित्र. tan 45 साईनचं काय आहे? 1/√2. कॉसचं 45 1/√2. टॅनचं 45 1. कॉट 45 1. तसंच साइन 30 आणि साइन कॉस 60 याचे आपल्याला माहित हवे. आता इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इफ थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. जर थिटाचं माप 30 अंश असेल तर हे प्रूव्ह करा की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग काय होईल? साइन स्क्वेअर 30 अधिक कॉस स्क्वेअर 30 इज इक्वल टू 1. साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे? 1/2 माहिती आहे आपल्याला. असं दिलेलं आहे तुम्हाला मी टेबल क्रॉस नाही का. साइन 30 1/2 कॉस 30 √3/2. मग याचा स्क्वेअर आहे बघा कॉस स्क्वेअर आणि मग 1/2 चा 1/4 आणि याचा स्क्वेअर काय होईल? √3 चा स्क्वेअर 3. 3 याचा 2 चा स्क्वेअर 4. आता 5वीला आपण गणित करतो नाही का. हे समान आहे डिनॉमिनेटर म्हणून 1 + 3/4 4/4 1. मग काय होईल? हे 1 इज इक्वल टू 1 म्हणजे याची किंमत 1 आली का नाही. मग हे सुद्धा 1 आहे. म्हणजे इट इज प्रूव्ड दॅट राईट हँड साइड प्लस इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. तिसरा क्वेश्चन आहे बघा. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इफ थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. हे पण 2 मार्काला आलेले आहे मित्र. क्वेश्चन पेपर मधले लक्षात ठेवा. 1 आणि पुस्तकामधले पण आहे आणि सॉल्व पण येतात. न सोडवलेले सुद्धा येतात. पण फक्त किंमत आपल्याला माहिती पाहिजे. मग tan 30 आपल्याला माहिती आहे. tan 30 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√3 म्हणजे 1 + 1/√3 tan 30 ची व्हॅल्यू इज इक्वल टू सेक स्क्वेअर 30 ची काय होईल? 2/√3. सेक 30 ची काय होईल? 2/√3.
याचे स्क्वेअर केलं मित्र. 1 प्लस 1 अपॉन 1चा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3, 1 प्लस 1 अपॉन 3 इज इक्वल टू याचा स्क्वेअर 4 आणि याचा स्क्वेअर 3. मग आता तिरकस गुणाकार 3 1 3, 3 आणि 1 4 आहे की नाही. 3 आणि 1 किती 4/3. 4/3 इज इक्वल टू 4/3. Therefore 4/3 is equal to 4/3. It is proved that LHS is equal to RHS. खूप सोपं असतं. 2-2 मार्काला आहे. आता न सोडवलेले पर्यंत तुम्ही सोडवा आणि व्हॅल्यू लक्षात ठेवा. बरोबर. ओके, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा व्यवस्थित. आणि आवाज येत नसेल तर सांगा आवाज येत नाही. इथे कसं आहे, फार शेजारी कामं चालू आहे बिल्डिंगचे, खटाक खटाक. ओके, सबस्क्राईब करा अननोन वाले. ओके, बाय, थँक्यू.